दादांची जागा कोणीतरी घ्यावी अशी सर्वजण मागणी करत होते। सर्वजण अस्वस्थ झाले होते। सर्वांनी मला विनंती केली। सर्वांचा आदर बाळगून मी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं। सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा काकींची इच्छा नव्हती। पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्रा काकींवर दबाव आणला। शपथविधीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर तुम्ही 2 तासात विलीनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई झाली नाही का? भुजबळांचा सवाल। राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार उलटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांची मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा। पत्रकार परिषदेआधीची कुजबूज व्हायरल। सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीची नेत्यांची चर्चा व्हायरल। दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या। नाव न घेता सरोज अहिरेंचं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे बोट। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव। कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात। रोहित पवारांचा गंभीर आरोप। प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही। भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध, पण शिंदेंच्या शिवसेनेचा नाही। रोहित पवारांचं प्रफुल्ल पटेलांबाबत विधान। अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का? गुन्हेगारी कृत्य घडलंय का? या दृष्टीनं तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी तपासात अनेक गोष्टी समोर आल्यात। कोणी कट रचलाय का याचा तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक विधान। डीजीसीएचा रिपोर्ट सीआयडीनं बघितलाच नाही। दादांना दिलेलं विमान खराब होतं हे डीजीसीएनं स्वीकारलंय। रोहित पवारांचं वक्तव्य, तर एफआयआर होऊ शकत नाही म्हणून समजून घ्या असं पोलीस म्हणतायत। रोहित पवारांचा आरोप। अजितदादांसाठी पार्थ पवार त्यांच्या लेव्हलवर लढतायत। सुनेत्रा काकींनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। पार्थ पवार आणि सुनेत्रा काकी त्यांच्या लेव्हलवर प्रयत्न करतायत। रोहित पवारांची माहिती। रोहित पवारांना एफआयआर नाही तर स्टंट करायचा आहे। धनंजय मुंडेंची टीका। दादांना अग्नी देण्याआधीच विलीनीकरणावर चर्चा केली, ती घाई नव्हती का? मुंडेंचा सवाल। रोहित पवारांची मागणी योग्यच आहे। व्हीएसआर कंपनीची चौकशी झालीच पाहिजे। आदित्य ठाकरेंची मागणी। तर शिंदेंची शिवसेना आता गुवाहाटीला कशी जाणार? आदित्य ठाकरेंचा टोला। अजितदादांच्या अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या। स्टंटबाजी थांबवा। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं वक्तव्य। तर राऊत हवेत गोळ्या झाडतायत। रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये, बन यांचा निशाणा। दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आमचीही मागणी। चौकशी कशी सुरू यासाठी आम्हीही पाठपुरावा करतोय। विमान अपघातावरील चौकशीच्या प्रश्नावर दादांच्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचं उत्तर। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार। प्रफुल्ल पटेलांची माहिती। तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार गैरहजर। राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची यावेळी जागा जाईल। काँग्रेस पुढच्या वेळी जागेची मागणी करेल। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। देशपातळीवर शिवसेनेचा आवाज महत्त्वाचा असल्यानं दोन्ही जागा महत्त्वाच्या। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यसभेबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। कोअर कमिटीतील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार। भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे। राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर तिन्ही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय। चर्चेतून मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट। महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहींचं स्वप्न राहील असाही टोला। राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 जागांची मागणी। सचिन अहिर यांची माहिती। बऱ्याच गोष्टी माहिती पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही।
अहिर यांची प्रतिक्रिया। मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकरांची जागा आता आमदार सचिन अहिर यांनी घेतली आहे। उदय सामंतांनी लगावला टोला। शरद पवारांसोबत एकत्र येणं ही दादांची इच्छा होती, नको आम्हाला विलीनीकरण, अजितदादांना न्याय तरी द्या, रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही निर्णयाला मान्यता। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा। अजित पवार यांच्या मृत्यूचं रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत। भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला, सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं। विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासात सांगितलं नाही। शिवरायांनी इतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। हर्षवर्धन सपकाळांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्याचा एकनाथ शिंदेंकडून समाचार। सपकाळ शिवरायांची तुलना टिपू सुलतान सोबत करतात, औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलं? शिंदेंचा सवाल। तर शिवरायांबाबत आम्ही कधीही मतांचं राजकारण केलं नाही, शिंदेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विकास निधीसह इतर विषयांवर मविया नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील तसंच विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी भेट घेतली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक। 2 वेळा बैठकीला बोलावल्यानंतरही आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती। राज्यसभेची एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडून ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार सुरू। शरद पवारांची भेट घेण्यासाठी पाटील आणि आव्हाडांचा एकाच गाडीतून प्रवास। दाओसमध्ये झालेल्या करारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार। पुढच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंना दाओसला नेणार, फडणवीसांचा टोला। तर राज्यातील व्यावसायिक घेऊन दाओसमध्ये गेले, आदित्य ठाकरेंची टीका। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच, फडणवीसांचं वक्तव्य। तर हिंदी इंग्रजी दुसरी भाषा म्हणून स्वीकारावी असं ठाकरेंचं पत्र होतं। विधानसभेत पुरावे दाखवत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। आमदार साजिद पठाण यांनी मोहम्मद अली रोडवरील फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे। याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच तोडगा काढणार, राहुल नार्वेकरांचं आश्वासन। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकात न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख। धड्यावरून वाद निर्माण। धड्यावर पंतप्रधान मोदींकडून तीव्र नाराजी व्यक्त। जळगावमध्ये खान्देश महोत्सवात प्रशासनाला महाराष्ट्र गीताचं विसर। वंदे मातरम झालं, मात्र राज्यगीत न झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित। महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत व्यक्त केली दिलगिरी। तर मनपा प्रशासनाकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याचाही आरोप। मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकामेकांविरोधात आक्रमक। काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी मांडलेल्या सूचनेवरून वाद। बीएमसीच्या शाळा, खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचा मुद्दा गाजलाय। अमरावतीत स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसनं विश्वासात घेतलं नाही। अमरावती काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा जयश्री वानखडे यांचा आरोप। स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला। 13 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवड होणार। सकाळी 10 ते 12 दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरता येणार। मुंबईत मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर खास पुस्तक प्रदर्शनाला मोठी गर्दी। राज ठाकरे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन।
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेकडून अभंग रिपोस्ट कार्यक्रम। बोरिवलीच्या भाजपाकडून सायंकाळी कार्यक्रमाचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेकडूनही गिरगावात कार्यक्रम घेतला जाणार। तर मरीन लाईन्सजवळ बिर्ला मातोश्री सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवा ट्विस्ट। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालवण्यास अधिकृत मंजुरी। चिदंबरम अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया कंपनीला परकीय गुंतवणुकीच्या मंजुरीसाठी लाच घेतल्याचा आरोप। डोंबिवलीमधील एका बँक कर्मचारी मैत्रिणीकडूनच विद्यार्थिनीच्या नावावर 4 खाते उघडून कोट्यवधींची हेराफेरी। तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचे व्यवहार झाल्यानं खळबळ। रामनगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू। नवी मुंबई विमानतळावर 29 मार्चपासून सेवांचा विस्तार होणार। 6 शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमान उड्डाणं करणार। अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूरचा समावेश। सिन्नर अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी गजाड। नाशिक पोलिसांनी बारामतीमधून घेतलं ताब्यात। या प्रकरणी आणखी कुणाचं सहकार्य आहे याचा तपास सुरू। बीडच्या चौसाळातील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात तब्बल 17 शिक्षक निलंबित। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून याआधी शिक्षकांविरोधात दाखल होते गुन्हे। आता कॉपीला मदत केल्याप्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून निलंबनाची कारवाई। जळगावच्या रावेरमधील 12वी परीक्षेदरम्यान 11 विद्यार्थ्यांवर कारवाई। भरारी पथकाच्या तपासणीत 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी सापडली आहे। रावेरमधील सरदार जी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील प्रकार तर जिल्ह्यातील एकही कॉपी झाली नाही। नाशिक विभागाचा अहवाल।